प्रत्येकाला इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर वाटतं की आपल्याला लाखोंचं पॅकेज मिळावं, पण बऱ्याचदा योग्य माहितीच्या अभावी आपण 10-15 हजारांच्या नोकरीत अडकून पडतो आणि तिथेच आपली ग्रोथ थांबते. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात अशा काही ऑटोमोबाईल कंपन्या आहेत ज्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः 20 ते 50 लाखांपर्यंतचं वार्षिक पॅकेज देतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या करिअरची पूर्ण दिशा बदलू शकतो. जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, डिग्री नुकतीच झाली असेल किंवा सध्याचा जॉब स्विच करायचा विचार करत असताल, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या टॉप 10 ऑटोमोबाईल कंपन्यांबद्दल अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत. तिथे फ्रेशर्सना किती पगार मिळतो, अनुभवी लोकांना किती मिळतो, कोणतं शिक्षण लागतं, कोणते स्किल्स लागतात, हे सगळं आज उलगडणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 10व्या नंबरवर येते पियाजिओ व्हेकल्स. ही कंपनी प्रामुख्याने पुण्याजवळच्या बारामतीजवळ स्थित आहे. तुम्हाला रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक रिक्षा आणि हलकी व्यावसायिक वाहने याच कंपनीत बनतात. जर तुम्ही नुकतेच पासआउट झाला असाल, म्हणजेच फ्रेशर असाल, तर इथे तुम्हाला वर्षाला साधारण 3 लाख ते 4 लाखापर्यंत पॅकेज मिळू शकतं. पण जर तुमच्याकडे 5 ते 10 वर्षांचा चांगला अनुभव असेल तर तुमचा पगार 10 लाखांपासून तर थेट 25 लाखांपर्यंत जाऊ शकतो. इथे नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेची आणि क्वालिटी कंट्रोलची चांगली समज असेल तर तुमचे सिलेक्शन नक्की होऊ शकते. यामुळे जर तुम्ही या क्षेत्रातील असाल तर पियाजिओ कंपनी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते आणि इथला कामाचा अनुभव तुम्हाला भविष्यात इतर मोठ्या कंपन्यांमध्ये जाण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो. 9व्या क्रमांकावर आहे फोर्स मोटर्स, जिचा मुख्य प्लांट पुण्याच्या आकुर्डी भागात आहे. तुम्ही ट्रॅव्हलर गाड्या किंवा ऑफ रोड चालणारी गुरखा गाडी नक्कीच बघितली असेल. या दमदार गाड्या फोर्स मोटर्स बनवते. जर या कंपनीत तुम्ही फ्रेशर्स म्हणून जॉबला लागलात तर सुरुवातीचा पगार साधारण 3 लाख ते 4 लाख रुपये प्रतिवर्ष इतका असतो. जसजसा तुमचा अनुभव वाढतो आणि तुम्ही सिनियर लेवलला पोहोचता तेव्हा हाच पगार 12 लाख ते 30 लाखांच्या घरात जातो. इथे सिलेक्ट होण्यासाठी तुमच्याकडे BE किंवा BTechची डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला डिझाईन सॉफ्टवेअर जसे की AutoCAD किंवा मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स येणं खूप महत्त्वाचं आहे. कंपनीत काम करताना नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि तुमचं करिअर एका चांगल्या ट्रॅकवर येतं. 8व्या नंबरवर आहे ह्युंदाई मोटर इंडिया. ह्युंदाईने नुकताच पुण्याच्या तळेगावमध्ये एक नवीन प्लांट विकत घेतला आहे. त्यामुळे इथे आता नोकऱ्यांची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये काम करणं ही खूप अभिमानाची गोष्ट समजली जाते. इथे नवीन इंजिनियर्सना म्हणजेच फ्रेशर्सना 4 लाख ते 6 लाख रुपये वर्षाला पगार मिळतो. पण जर तुमच्याकडे आधीचा चांगला एक्सपिरियन्स असेल तर सिनियर मॅनेजर लेवलला हा पगार 15 लाखांपासून ते 30 लाखांपर्यंत किंवा त्याहून अधिक पण जाऊ शकतो. या कंपनीत मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल सोबतच आता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनियर्सना सुद्धा खूप मागणी आहे. कारण आता गाड्यांमध्ये सॉफ्टवेअरचा वापर खूपच वाढला आहे. जर तुम्हाला कोडिंग किंवा ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सचं चांगलं नॉलेज असेल तर ह्युंदाई तुम्हाला भरघोस पगार द्यायला कधीच मागे पुढे पाहत नाही. यामुळे तुमचे स्किल्स अपडेटेड ठेवणं या कंपनीत टिकून राहण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. 7व्या क्रमांकावर आहे जॉन डियर इंडिया, जिचा मोठा प्लांट पुण्याच्या सडसवाडीमध्ये आहे. जॉन डियर ही कंपनी जगातले सर्वात भारी ट्रॅक्टर्स आणि शेतीची आधुनिक वाहने बनवण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीचं नाव जगात खूप मोठं आहे. इथे जर तुम्ही फ्रेशर म्हणून एंट्री घेतली तर तुम्हाला 5 लाख ते 7.5 लाखांपर्यंत सुरुवातीचं पॅकेज मिळतं. त्यानंतर जसजशी तुमची सिनियरिटी वाढते आणि तुम्ही इथे 3 ते 10 वर्ष काम करता तेव्हा तुमचा पगार 14 लाखांवरून तब्बल 36 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. इथे नोकरीसाठी BE किंवा BTech सोबतच जर तुम्ही सप्लाय चेन किंवा ऑपरेशन्समध्ये MBA केलं असेल तर तुम्हाला मॅनेजमेंट लेवलवर लवकर प्रमोशन मिळतं. तसेच तुम्हाला डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञानाची आवड असायला हवी. 6व्या नंबरवर येते FCA इंडिया, ज्याला आपण जीप किंवा स्टेलांटिस या नावाने जास्त ओळखतो. या आंतरराष्ट्रीय कंपनीचा भव्य प्लांट पुण्याच्या रांजणगाव MIDCमध्ये आहे. जीप कंपाससारख्या प्रीमियम आणि आलिशान गाड्या इथेच बनतात. या कंपनीत काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 5 लाख ते 6 लाखांच्या दरम्यान पगार मिळतो, जो सुरुवातीच्या काळासाठी खूप चांगला मानला जातो. पण इथली खरी मजा अनुभवी लोकांसाठी आहे. अनुभव वाढल्यावर सिनियर पोझिशनला तुम्हाला थेट 14 लाख ते 38 लाखांपर्यंतचं दमदार पॅकेज मिळू शकतं. इथे सिलेक्शन होण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सोबतच तुम्हाला 6 सिग्मा आणि लीन मॅन्युफॅक्चरिंग सारख्या आधुनिक गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
प्रीमियम गाड्या बनवणारी कंपनी असल्यामुळे इथे क्वालिटीला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. 5व्या क्रमांकावर आहे आपली लाडकी भारतीय कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्राचे प्लांट पुण्याच्या चाकण आणि नाशिकमध्ये आहेत. स्कॉर्पिओ, थार यांसारख्या खतरनाक SUV गाड्या बनवणाऱ्या या कंपनीत काम करायला मिळणं हे अनेकांचं स्वप्न असतं. महिंद्रामध्ये जर तुम्ही नौखे असाल तर 4 लाख ते 7 लाख रुपये एवढा वार्षिक पगार मिळतो. पण जर तुम्ही मॅनेजर किंवा त्याहून वरच्या पदावर पोहोचलात तर तुम्हाला 12 लाख ते 35 लाखांपर्यंत पगार दिला जातो. इथे प्रामुख्याने मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि आता मेकट्रॉनिक्स इंजिनियरला खूप डिमांड आहे. महिंद्रा आता इलेक्ट्रिक गाड्यांवरही खूप वेगानं काम करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला EV टेक्नॉलॉजी आणि बॅटरी सिस्टीमची माहिती असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाते. महिंद्रा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या सुविधा देते. 4थ्या नंबरवर येते 2 व्हीलर मार्केटमधील बादशाह म्हणजेच बजाज ऑटो. बजाजचे मुख्य प्लांट्स पुण्याच्या आकुर्डी, चाकण आणि औरंगाबादच्या वाळूजमध्ये आहेत. पल्सर सारख्या बाईक्स बनवणाऱ्या या कंपनीत फ्रेशर्सना साधारण 4.5 लाख ते 7.5 लाखांपर्यंत पॅकेज दिलं जातं. पण जसा तुमचा अनुभव वाढतो तसा तुमचा पगार वेगानं वाढतो. अनुभवी लोकांना इथे 15 लाख ते 40 लाखांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त पगार मिळतो. बजाजमध्ये नोकरी मिळवण्यासाठी फक्त इंजिनिअरिंगची पदवी पुरेशी नसते, तर तुमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि क्रिटिकल थिंकिंगचं कौशल्य असणं खूप आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर प्लांट लेवलवर सुपरवायझर म्हणूनही चांगल्या नोकऱ्या उपलब्ध असतात. बजाज ही अत्यंत वेगाने चालणारी कंपनी आहे. त्यामुळे इथे नेहमी ॲक्टिव्ह आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असलेल्या तरुणांना खूप मोठा वाव मिळतो. 3ऱ्या नंबरवर आहे देशाची शान टाटा मोटर्स. टाटाचा सर्वात मोठा प्लांट पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात आहे. नेक्सॉन, हॅरियर आणि टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्या इथेच तयार होतात. टाटा ग्रुपमध्ये काम करणं हे सर्वांसाठीच एक सुरक्षित आणि प्रतिष्ठेचं मानलं जातं. इथे फ्रेशर्सना सुरुवातीला 4 लाख ते 7 लाख रुपये पगार मिळतो. मात्र अनुभव आणि टॅलेंटच्या जोरावर तुम्ही 15 लाख ते 46 लाखांपर्यंतचे मोठे पॅकेजेस मिळवू शकता. सध्या टाटा मोटर्स EV सेगमेंटमध्ये नंबर 1 आहे. त्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी सिस्टीम आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग येत असेल तर तुमचा पगार इतरांपेक्षा खूप जास्त असू शकतो. टाटा मोटर्स त्यांच्या कंपन्यांची खूप काळजी घेते, हे तर संपूर्ण जगालाच माहीत आहे. त्यामुळे इथे इंजिनिअरिंग असो वा मॅनेजमेंट, कोणत्याही क्षेत्रात नोकरी लागली तरी तुमचं भविष्य एकदम सुरक्षित आणि उज्ज्वल होतं, यात काहीच शंका नाही. 2ऱ्या नंबरवर आहे स्कोडा ऑटो फोक्सवॅगन. या जर्मन आणि युरोपियन कंपनीचे मोठे प्लांट्स पुण्याच्या चाकण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. ही कंपनी त्यांच्या मजबूत आणि प्रीमियम गाड्यांसाठी ओळखली जाते. या कंपनीत काम करणाऱ्या फ्रेशर्सना 5 लाख ते 8 लाखांच्या दरम्यान पगार मिळतो. युरोपियन कंपनी असल्यामुळे इथलं कल्चर खूप प्रोफेशनल आहे. अनुभवी इंजिनियर्स आणि मॅनेजर्सना इथे 15 लाख ते थेट 44 लाखांपर्यंत पगार दिला जातो. इथे जॉबसाठी तुम्हाला ऑटोमोबाईल आणि मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं सखोल ज्ञान असावं लागतं. कॅटिया, सॉलिडवर्क्स यासारखे डिझाईन सॉफ्टवेअर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्स तुम्हाला माहीत असणंही गरजेचं असतं. ज्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कसं काम चालतं याचा अनुभव घ्यायचा आहे आणि स्वतःचे स्किल्स ग्लोबल लेवलवर न्यायचे आहेत, त्यांच्यासाठी स्कोडा आणि फॉक्सवॅगनमध्ये नोकरी मिळवणं हा एक सर्वोत्तम आणि लाईफ चेंजिंग पर्याय नक्कीच ठरू शकतो. आणि आता पहिल्या नंबरवर आहे सर्वांच्या स्वप्नातील लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्झ इंडिया. या कंपनीचा भव्य प्लांट पुण्याच्या चाकणमध्ये आहे. मर्सिडीज ही महाराष्ट्रात सर्वात जास्त पगार देणारी ऑटोमोबाईल कंपनी मानली जाते. इथे जर तुम्ही फ्रेशर्स म्हणून लागलात तर सुरुवातीला 6 लाख ते 9 लाखांचं पॅकेज मिळतं आणि जर तुमच्याकडे चांगला अनुभव आणि टॅलेंट असेल तर तुमचा पगार 15 लाखांवरून थेट 45 ते 50 लाखांच्या घरात जातो. इथे नोकरी मिळवणं सोपं नाही. तुमच्याकडे टॉप क्लास इंजिनिअरिंग डिग्री, ॲडव्हान्स सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आवड असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिक गाड्या आणि सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीवर इथे खूप काम चालतं. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला कोडिंग, AI आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अपडेटेड ठेवलं असेल तर मर्सिडीज तुम्हाला करोडपती बनवू शकते. ही कंपनी फक्त पगारच नाही तर एक रॉयल स्टेटस आणि जगभरात ओळख मिळवून देते.